ठाणे जिल्हा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून त्या जागी 900 खाटांचे सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय उभारण्यात आले आहे। या रुग्णालय इमारतीचं काम पूर्ण झाले असले तरी या ठिकाणी 8 मेगावॅट विजेची गरज लागणार आहे। या ठिकाणी स्वतंत्र विद्युत वाहिनी जोडणी द्यावी लागणार असून विद्युत वाहिनी जोडणी आणि अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्रीची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे। त्यामुळे जिल्हा रुग्णालय सज्ज असले तरी वीज जोडणीमुळे 3 ते 4 महिने लोकार्पणाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। ठाणे जिल्ह्यातील गरीब रुग्णांसाठी सुमारे 100 वर्षापूर्वी विठ्ठल सायना यांनी रुग्णालयाची निर्मिती केली होती। तेव्हापासून जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करणारे हे रुग्णालय पुढे जिल्हा रुग्णालयात रूपांतरित झाले। येथे ठाणे ग्रामीण, पालघर आणि रायगड भागातून रुग्ण उपचारासाठी येत होते, पण रुग्णसंख्या वाढू लागल्याने ते रुग्ण उपचारासाठी अपुरे पडू लागलेत। यातूनच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रुग्णांना मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशातून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने 900 खाटांचे सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय उभारणीचा निर्णय घेतला आहे। ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी या संबंधीचा प्रस्ताव तयार केला होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यांच्या सूचनेनुसार जिल्हा रुग्णालयाने हा प्रस्ताव तयार केला होता। राज्य शासनाने त्यास मंजुरी दिल्यानंतर रुग्णालय उभारणीचं काम सुरू झालं आहे।